करुणा मुंडे सध्या आमच्या सोबत आहेत। ताई, तुमच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे, काय अपेक्षा आहे सुनावणीवर आणि काय सांगाल? मला 100% न्यायाची अपेक्षा आहे। जैसे आजपर्यंत मला न्याय भेटलेला आहे, न्यायालयाकडून 100% मला न्याय मिळणार आहे आणि धनंजय मुंडेची राजीनामा झालेला आहे आता आणि 100% आमदारगी पण जाणार आहे, क्योंकि सगळ्यांनी बघितलेलं आहे ये जे आमदारगी जिंकली आहे ते माझा पर्चा रद्द करून स्वतःचा पर्चा वैध करून, क्योंकि ज्या वेळे छाननी होती त्यावेळे स्वतः मी जे निवडणूक अधिकारी होते त्यांना मी निवेदन दिला होता की त्यांची पर्चा जे अवैध आहे, त्यांनी कॅमेऱ्यासमोर सांगितलं पण होता सगळ्यांच्या समोर की धनंजय मुंडेचा पर्चा अवैध करण्यात आलेला आहे, तरी पण कुठे वैध झाला मला कळलं नाही। हे सगळी गोष्ट आणि माझा नाव टाकला नाही, माझे मुलाबाळांचा नाव टाकलाय, सगळी गोष्ट लपवून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये। आमचे दोघांचे जे केस आहे एकमेकांवर ते कुठे टाकले नाही तिकडे, हे सगळी गोष्ट मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे। तर मागणी काय असणार आहे तुमच्या, काय मागणी केली याचिकामध्ये? तेच मागणी केलेली आहे की त्यांनी फ्रॉड केलेला आहे आणि याच्यामध्ये 6 महिन्याची जेल आहे आणि त्यांची आमदारगी पण 100% याच्यामध्ये रद्द होणार आहे आणि परत इलेक्शन लागणार आहे परलीमध्ये, ज्याच्यामध्ये मी स्वतः उभे राहणार आहे। क्योंकि तुम्हाला माहिती आहे जे मी पर्चा टाकला होता, माझे अनुमोदकला जे सूचक होता माझा त्यांना उचलून गेले होते, वाल्मिक कराड उचलून गेला होता आणि त्याला इलेक्शनच्या नंतर त्यांनी सोडला आहे। असं सगळं कटकारस्थान केली होती आणि माझा पर्चा अवैध झाला होता आणि तिकडे परलीमध्ये पूर्ण सर्वे केला होता ह्यांनी की कोण जिंकणार आहे, नवरा की बायको, तर त्याच्यामध्ये बायकोचा पूर्ण 100% उल्लेख होता की करुणा मुंडे बायको जिंकणार आहे तिकडे परलीमध्ये। त्याच्यासाठी माझा पर्चा अवैध केला, माझे सूचकला उचलून गेले, ही सगळी गोष्ट मी त्याच्यामध्ये टाकली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची आमदारगी रद्द होणार आहे आणि परत इलेक्शन लागणार आहे। पण तुम्ही याच्या आधी मंत्रिपदाचा राजीनामा ते देणार, त्याच्यासाठी एक डेडलाईन पण तुम्ही दिली होती, आमदारकी कधीपर्यंत रद्द होऊ शकतात काय तुम्हाला माहिती आहेत का? बघा, ते कानून आहे, न्यायालय आहे, त्याच्याबद्दल मी काय एक डेडलाईन देऊ शकत नाही, पण 100% जितकी माझी आत्मा परमात्मा सोबत जोडून मी बघते, बहुत एक 6 से 7 महिने और बहुत झाला तो कम से कम 1 वर्षाचे आतमध्ये परत ये इलेक्शन परलीमध्ये होणार आहे। माणिकराव कोकाटे जे आमदार, त्यांच्याबद्दल सुनावणी होती आणि जजने सांगितलं आहे की त्यांची आमदारकी जर रद्द केलं तर परत निवडणूक घ्यावी लागेल आणि त्याच्यासाठी खूप पैसे खर्च पण होणार आहे। तुम्हाला असं वाटतं का असाच परिस्थिती धनंजय मुंडे यांच्या आमदारकी राजीनामाबाबत पण येऊ शकतात आणि जर आला तर तुमची भूमिका काय असणार आहे? ऐका, ये जे निर्णय आलेला आहे ना त्याच्या विरुद्ध पण मी कोर्टामध्ये जाणार आहे। आता मी पूर्ण बघितलेला नाही आहे काय निर्णय आलेला आहे, 100% माझी प्रकृती चांगली नाही होती 2 दिवस त्याच्यासाठी, आणि जे निकाल आलेला आहे त्याच्या विरुद्ध पण कोकाटे जे आहे ते मंत्री विरोधात पण मी अपील करणार आहे कोर्टामध्ये, वरती कोर्टामध्ये, की असं कसं न्यायालय सांगू शकता ना। न्यायालय जरा इतकी एक सत्य आणि असत्य असते न्यायालयामध्ये, ते नाही, लोकांच्या तो पैशाचा गैरवापर आता पण चालू आहे आणि जे माझा केस आहे ते वेगळा आहे आणि कोकाटे साहेबांचा जे केस होता ते वेगळा होता आणि माझा आणि धनंजय मुंडेचा जे आहे ते वेगळा केस आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।